तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:50 आणि आज वार आहे मंडे. तर मित्रांनो आज निघालेलो आहे मी लवकरच सकाळी, पण निघता निघता झाला थोडासा उशीर आणि आता बघूया. मला अनुशक्ती नगरची एक मस्त ट्रिप लागलेली, पण घेता घेता कॅन्सल झाली. आता भेटली तर चांगली ट्रिप घ्यायची आणि इकडनं निघायचं. हे बघा लगेच वाजत पण नाही ट्रिप, एवढा फास्ट कॅन्सल होतात. तर ठीक आहे, आता जाऊया. सर्वप्रथम पिऊया चहा आणि मग निघूया इकडनं कल्याण शेड. 160 वाली बुकिंग तर आता नाही घेणार. ठीक आहे मित्रांनो, तर जाऊया आता इकडनं निघूया आपल्या स्पॉट वरती, तिकडनं घेऊया बुकिंग. त्याआधी सर्वप्रथम पिऊया चहा. चला तर मित्रांनो बघूया आज आपल्याला कसं काम होतंय. आणि आज मला वाटतं 2 दिवसांनी आज निघालोय, कारण का सॅटर्डेला तर सुट्टीच असते आणि संडेला काढणार होतो, म्हणजे काढलीच होती गाडी, पण 1-1.5 तास थांबलो. बघितलं ट्रिपच नव्हती लागत होत्या, त्या शेटर बिटरच लागत होत्या 100-120 वाल्या. त्या बुकिंग्स मी नाही घेतल्या, मला इकडनं बाहेर निघूनच काम करायचं होतं, तर नाही भेटल्या त्या बुकिंग. मग मी संडेला ती जी आपली व्हिडिओ ती आता लास्ट टाइम पोस्ट केली होती, जी लास्ट व्हिडिओ ही एकच बुकिंग सारखी येते, जी लास्ट व्हिडिओ पोस्ट केली होती, मग तीच व्हिडिओ मी शूट केली आणि घरी गेलो. चला तर मित्रांनो आलेलो आहे आपल्या चहाच्या लोकेशनवरती आणि चहा पितो आणि मग निघूया आपण. तर मित्रांनो आता मी एअरपोर्टची बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे. याच्या अगोदर मला 2-3 बुकिंग वाजल्या, त्यामध्ये एक भाईंदरची बुकिंग होती, ती मी ऍक्सेप्ट केली, पण ती खूप लांबून होती, 17 मिनिटं दाखवत होती, मग मी कॅन्सल केली. त्यानंतर ओलाची एक नरिमन पॉईंटची बुकिंग वाजली, ती मी ऍक्सेप्ट केली, ती समोरून कस्टमरने कॅन्सल केली. आणि आता एअरपोर्टची बुकिंग वाजली, तर मी एअरपोर्टची बुकिंग घेतली. त्या अगोदर पण खूप लहान बुकिंग वाजल्या, त्या मी ऍक्सेप्ट नाही केल्या. आता एअरपोर्टची बुकिंग वाजली, तर एअरपोर्टची बुकिंग मी ऍक्सेप्ट करतो आणि एअरपोर्टवर काम नाही करणार. एअरपोर्टला ड्रॉप करून मी लगेच बाहेर निघेल, कारण का तोपर्यंत मला वाटतं पीक आवर चालू होईल आणि मग तिकडे नाही थांबणार मी. तर बघूया आता तिकडनं आपल्याला कोणती बुकिंग लागते. अगोदर जाऊया, पिकअप करूया आणि एअरपोर्टला. चला तर मित्रांनो आता भेटूया आपण एअरपोर्टला. तर मित्रांनो झालेलं आहे आपलं इंटरनॅशनल एअरपोर्टला ड्रॉप. भाई एवढी ट्रॅफिक होती ना, काय सांगू तुम्हाला. टाइम बघा किती झालेले आहेत, 8:45 आणि मी कधीच निघालेलो आहे. खतरनाक ट्रॅफिक होती आणि ते कन्फ्युज होते की त्यांना T1 ला जायचं की T2 ला. तर मला बोलले की T2 ला जायचंय, पण मी बोललो हा ठीक आहे, मला माहिती होतं T2 ला कसं जायचंय. तर जो T1 चा ब्रिज आहे, त्या लोकांनी त्यांच्या सरांनी सांगितलं की तिकडनं भाई खाली घे, मला राईट दाखवतंय. मी बोललो ते T1 आहे, बोललो डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. नाही इकडनंच दाखवतंय हे ते. मी बोललो तुम्हाला T2 ला जायचं, बोलो इंटरनॅशनलला. बोलो मी इकडनं नाही घ्यायला लागलं, ब्रिज चढायला लागेल, ब्रिज नंतर बोलो सरळ आपल्याला राईट मध्येच येतो बोलो अंडरग्राऊंड. तर ते नाही इकडनंच असणार, मला मॅप मध्ये दाखवते. त्यांनी गुगल मॅप वरती फक्त एअरपोर्ट टाकलं होतं. मग काय भाई गेलो तिकडे, तर बोलते नाही अरे हे नाही, मी बोलतोय तुम्हाला ते डोमेस्टिक आहे. मग भाई परत तेवढं फिरून आलो आणि मग तिकडनं मागून फिरून आलो. भाई खतरनाक ट्रॅफिक होती. ठीक आहे चला, आता तर काय झाली ती झाली, काय करू नाही शकत त्याला. तर एअरपोर्ट मधून मी बाहेर निघणार आहे, कारण का एअरपोर्ट मध्ये काम नाही करणार. इकडेच मला वाटतं 1-1.5 तास ते नंबर येण्यामध्ये आणि बुकिंग येण्यामध्ये जातो आणि याची त्याची तोंड बघत बसत त्यामध्ये. तर मग मी नाही काम करणार आहे इकडे. आता बाहेर निघतो आणि मग बाहेरून लॉग इन करणार. आणि त्या आता एअरपोर्ट झोन मध्ये असलं की ते म्हणजे त्या एअरपोर्ट झोन मध्ये दाखवतं, त्या बुकिंग वाजत नाही, आपल्याला दुसरं बुकिंग घेऊ नाही शकत. तर ठीक आहे, आता बघूया, बाहेर जाऊया एअरपोर्ट झोन मधून. तर मित्रांनो आता आलेलो आहे डोंबिवलीला. आपल्याला डायरेक्ट डोंबिवलीची ट्रिप लागली होती, मग डोंबिवलीला आलो आणि आता डोंबिवलीवरून उबरमध्ये कल्याणची ट्रिप लागली. आता कल्याणला जातो. जेव्हा डोंबिवलीची ट्रिप लागली मी मुद्दाहून व्हिडिओ नाही बनवली, कारण का ती ओलाची ट्रिप होती. मला माहिती आहे ओला भाई असं थोडंसं पण हलगर्जीपणा किंवा थोडंसं पण लेट झालो, डायरेक्ट बुकिंग आपोआप कॅन्सल होते. क्लायंटला कॅन्सल करायची पण गरज लागत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता, हा पिकअप करतो आणि जाऊया आता कल्याणला. तर मित्रांनो आता आपण कल्याण ईस्ट मध्ये आलेलो आहे आणि कल्याण ईस्ट वरून आपल्याला बदलापूरची बुकिंग लागली उबर मध्ये. तर त्यानंतर मला खूप बॅक टू बॅक पण बुकिंग्स लागल्या, त्या मी कंप्लीट करत होतो. आणि मी ओलामध्ये जास्त बुकिंग लागल्या, तर मी व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड करायचा चान्स नाही घेतला, कारण का ओलामध्ये बुकिंग एकदम फास्ट कॅन्सल पण होतात. म्हणून मी नाही व्हिडिओ शूट केली आणि फटाफट म्हणजे काम केलं कंटिन्यू. कारण का ओलामध्ये आहे ना, ओलामध्ये खूप सीन आहे भाई, ओलाच्या बुकिंग लय कॅन्सल होतात. उबरचं तसं नाही, उबरच्या बुकिंग थांबतात खूप उशीर. आणि किंवा आपण गेलो, क्लायंट लोकेट झालं, त्यानंतर खूप कमी बुकिंग कॅन्सल होतात उबरमध्ये. ओलामध्ये खूप जास्त बुकिंग, म्हणजे ऍक्च्युअली कस्टमर नाही करत तरी त्या बुकिंग आपोआप कॅन्सल होतात.
तर ठीक आहे, आता उबर मध्येच घेतली आहे बदलापूरची बुकिंग आणि मग बदलापूर न मारून घरची बुकिंग घेईल आणि मग घरीच जाईल. मग जर बदलापूरवरून जर मला कल्याण ईस्ट कल्याण वेस्ट कोणती पण बुकिंग लागली तर मग घरी जाईल. मला वाटतं तोपर्यंत माझं काम पण झालेलं असेल, कारण का मी भले व्हिडिओ शूट नाही केला पण काम जरासं फास्ट केलं आणि लोकलमध्येच काम केलं. तर त्यामुळे ठीक आहे, नाही व्हिडिओ शूट करता आला पण काम आपलं झालं. पहिलं प्रेफर आपलं काम आहे, व्हिडिओ नंतर आहे. चला तर मित्रांनो जाऊया आता बदलापूरला. आलोय मी, लोकेशनवरती पोहोचलोय. तर मित्रांनो आलोय आता बदलापूरला आणि डिव्हाइस वगैरे सगळं बंद केलेलं आहे. ओलाचं डिव्हाइस बंद केलंय, उबरचं चालू आहे. उबरचं पण बंद करून घेतो आणि करूया वेट, कारण का जी बुकिंग आपण घेऊन आलेलो आहे तिलाच रिटर्न घेऊन जायचं आहे. तर मला परत तेच बुकिंग घेऊन जायचं आहे. 5 मिनिटात ते बोलले येतो खाली. तर ठीक आहे, थांबूया. फक्त एक पार्सल घेऊन आले होते, ते द्यायचं होतं आणि मला वाटतं काहीतरी तिकीट्स का काहीतरी द्यायचं होतं. तर आता येतील ते लोक खाली, मग यांनाच घेऊन परत कल्याण ईस्टला, मग तिकडनंच घरी. ठीक आहे, तर बघूया आता मित्रांनो कधीपर्यंत येतात ते लोक. तर वेट करूया. आले तर ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे. बघा आता एक बुकिंग घेतलेली आहे, फक्त बघतोय कुठल्या कुठल्या बुकिंग येतात ते येतील, त्यांचा वेट करूया. 5-10 मिनिटं मी वेट करेन, नाहीतर मग कॉल करेन त्यांना. जर आले तर ठीक आहे, नाहीतर इकडनं बुकिंग घेऊन निघून जाईन. तसं पण आता मी चेक केलं तर 2 कल्याणच्या बुकिंग वाजत होत्या. तर ठीक आहे, मी नाही ऍक्सेप्ट करणार आहे. आता जो आपला ट्रिप ऍक्सेप्टिंग रेट असतो तो खराब होतो, की असं आपण फक्त बुकिंग बघत राहिलो आणि घेतला नाही तर आणि नंतर बुकिंग भेटायला पण नंतर प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, आता ठेवेल मी एक 5-10 मिनिटं चालू. जर ते नाही आले तर मग मी ही बुकिंग घेऊन निघून जाईन. तर बघूया आता. असं पण सेमच फेअर भेटणार आहे, ते कुठे जास्त पैसे देणार, वेटिंग चार्ज तर नाही देणार आहेत. आणि असं पण 5 मिनिटाचं काय वेटिंग चार्ज येणार. तर ठीक आहे, बघूया वाट. 5-10 मिनिटं आले तर ठीक आहे, नाही आले तर आपली जी पण बुकिंग असेल ओला उबर मध्ये घेऊन जाईल. ओला मी बंद केलेलं आहे, उबर असंच चालू ठेवले. बघूया कोणती बुकिंग लागते का चांगली, आणि जर आले तर त्यांनाच घेऊन निघून जाईल. ठीक आहे मित्रांनो, करूया आता त्यांची वाट बघूया आणि मग करूया बंद. आता मी उबर पण बंद करतोय, उबर पण बंद केलेलं आहे. तर ठीक आहे, आता थोडा उशीर वाट बघतो 5-10 मिनिटं आणि मग उबर चालू करतो. तर मित्रांनो फायनली आलेलो आहे आता मी कल्याणला, म्हणजे विठ्ठलवाडी ईस्टला. आता झालेला आपला ड्रॉप आणि आता चाललोय घरी. तर त्यांनाच घेऊन परत आलो. मला 1-2 बुकिंग वाजल्या होत्या कल्याणच्या, पण मी ते ऍक्सेप्ट नाही केलं. तर बोललो जाऊ दे, पण त्यांनी पण 5-10 मिनिटं करून खूप उशीर केला. ऑलमोस्ट मला बघा 5 वाजायला आलेत. तर तेच 5-10 मिनिटं करून खूप उशीर केला. बाकीची मला वाटतं बुकिंग घेतली असती तर मी आलो असतो. तर ठीक आहे, काय विषय नाही. बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. चला तर आता बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. डिव्हाइस तर मी बंदच करून आलेलो, बंदच ठेवलं आणि इथल्या इथे तर आता ट्रिप नाही लागणार आणि घरीच जायचं होतं म्हणून डिव्हाइस बंद आहे. तर बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झालं. तर मित्रांनो ओलामध्ये बघूया आता आपलं किती काम झालेलं आहे. ओलाला राग आला का काय. ओलामध्ये आपल्याला 1900 रुपयाचं काम झालेलं आहे आणि उबरमध्ये बघूया, उबरमध्ये 1167 रुपयाचं काम झालेलं आहे. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. 1900 + 116. तर मित्रांनो ओलामध्ये काम झालेलं आहे 100 प्लस उबरमध्ये काम झालेलं आहे 1167 आणि प्लस ते आता घेऊन आलो ते 300 रुपये. तर 3300 रुपयाचं काम झालेलं आहे मित्रांनो ओव्हरऑल आपलं. तर मित्रांनो 3300 मधून मायनस आपले सीएनजी गेलेलं आहे 650चं, थोडंसं सीएनजी बाकी आहे अजून, आणि मायनस उबरचे 200 रुपये आणि मायनस ओलाचे 83 रुपीज. तर आपलं ओव्हरऑल 2400 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि अजून आता मी थोडा वेळ जरा इकडे गाडीतच बसतो, कारण का भाई इकडे लोक काहीतरी अनलोड करतात माल. मला एकतर भीती वाटते आपल्या गाडीला, असं पण काय ना काहीतरी 7:30 लागलेली काय ना काय होतच असं आहे. बघा समोरच आहेत. तर ठीक आहे, आता बघूया. घरून कॉल येतो, घराच्या समोर असलं तरी घरून कॉल करतो. माझ्या घरचे पण डेंजर आहे, घराच्या बाहेर बघत नाही गाडी आहे. एक तर आपलं घर एकदम रोडवरच आहे की घराच्या बाहेरूनच दिसेल की गाडी उभी आहे. तर ठीक आहे, अजून 5-10 मिनिटं जरा वेट करतो. यांचा माल अनलोड होऊ द्या. अनलोड झालं तरच मी घरात जाईन, कारण का भाई यांचा भरोसा नाही. हे लोक पण कुठला तरी टॅटू देऊन जातील गाडीला, आपल्याला कळणार पण नाही. पासिंग तर कल्याणचीच आहे.
तर ठीक आहे, थांबतो मित्रांनो. हे बघा अनलोडिंग चालू आहे, तर इथेच थांबतो आता आणि ठेवतो जरा गाडीकडे लक्ष. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी.